आज आपण आलू मटारची रस्सेवाली भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। तर कढई गरम करून घेऊ, त्यामध्ये तेल घालून घ्यायचे 2 चमचे। तेल छान तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायचे। ही भाजी आपण फुलक्या बरा, चपाती बरा, भाता बरा, पुरी भाजी बरा खाऊ शकतो। अगदी साधी सोप्याच भाज्या पण करताना जर व्यवस्थित बनवलं नाही तर त्याची टेस्ट खूप हे होऊन जाते। आता एक कांदा मी कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून, आणि सुकी मिरची घातली आहे इथं लाल। ह्या घरीच वाळवलेल्या मिरच्या आहेत, आपण जे हिरव्या मिरच्या आणतो ते। तुम्ही बाजारची बेंडकी मिरची वगैरे जी येते ते पण घालू शकता। आणि इथं अद्रक लसूणची पेस्ट मी ओबड धोबड खलबत्त्यामध्ये वाटलेली टाकली आहे। तुम्ही पेस्ट पण टाकू शकता विकतची वगैरे, याची चव खूप छान येते। पण आता तेलामध्ये छान आपल्याला कांदा सोनेरी कलर होईपर्यंत परतायचा आहे। कढीपत्ता टाकला आहे। कढीपत्ता तुमच्याकडे असेल तर नक्की घाला, कढीपत्त्याने कुठल्याही टेस्टला चव आणखी छान येते कशातही। तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला। आता सुके मसाले घालून घेऊ। मध्ये हळद घालून घेतली, लाल तिखट घालून घ्या चवीनुसार, तुम्हाला किती तिखट पाहिजे ते। काळा तिखट घातला आहे, जिरे पावडर घातला आहे, धने पावडर घातला आहे, आणि काश्मीरी लाल मिरची घातला आहे। हे मसाले बेसिक तुमच्या आवडीवर घाला तुम्ही। इथं एक मी टमाटर कट करून घातला आहे। टमाटरच्या जागी तुम्ही टमाट्याची पेस्ट पण घालू शकता, आणि मटार घातले आहेत। मटार पण तुम्हाला जेवढे आवडत असतील कमी जास्त, किंवा तुमची भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही मटारची संख्या कमी जास्त, क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता इथं आपले टमाटर लवकर मॅश व्हावं म्हणून थोडीशी मीठ घातलं आहे, आणि छान 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊयात आपण। पाहू शकता आपले टमाटर आता मॅश झाले आहेत। आणि मी बटाटे उकडून घेतले आहे। कुकरला जर बटाटे लावले तर जास्त उकडले जातात 1-2 शिट्टीमध्ये। मी असेच पातेल्यामध्ये उकडून घेतले आहेत, आणि साल काढून घेतली आहे त्याची। मी एक छोट्या मीडियम साईज 4 बटाट्याची भाजी करून घेत आहे। इथं कोथिंबीर घालून घ्यायची तेलामध्ये। कुठलीही भाजी बनवताना थोडीशी कोथिंबीर तुम्ही तेलामध्ये घालत जावा, मग तेच शेवटी पण घालत जावा भाजी बनल्यानंतर, मग त्याच्याने पण टेस्ट छान येतो। ह्या छोटे छोटे टिप्स असतात भाजी चांगली बनण्यासाठी। आता हे उकडलेला बटाटा आहे, तुम्ही न उकडलेला पण घालू शकता, पण पाण्याची क्वांटिटी मग तुम्हाला वाढवावी लागेल बटाटा शिजण्यासाठी लागणारे। आता मी इथं उकडलेला घातला आहे। आपण असं बटाटा उकडून ठेवलं तर टिफिनसाठी सकाळी गडबड होणार नाही, आणि भाजी आपली सुकी असो रस्सा भाजी असो पटकन बनली जाईल। तर आपल्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता। आता ह्याच्यामध्ये किती तुम्हाला रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी टाका, गरम पाणीच टाका। कुठलीही भाजी बनवताना पाणी टाकायचं असलं तर गरम पाणीच टाकायचं, त्याच्याने चव भाजीची छान राहते, थंड पाणी नाही घालायचं। आता मी एवढी पाणी घातलं होतं। आता वरून चवीनुसार मीठ, कारण आधी बी मीठ घातलं होतं आपण टमाटर मॅश होण्यासाठी, म्हणून आवश्यकतेनुसारच घालायचं मीठ। आणि एक मिक्स करून घेतलं। आपली भाजी बनली आहे। रेसिपी आवडली असली तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।